नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. यंदा जगभरात आणि भारतात सुद्धा एल निनो येऊन मान्सून हंगामामध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच या एल निनोची एक प्रकारे शेतकऱ्यांच्या मनात, पशुपालकांच्या मनात सुद्धा एक भीती निर्माण झालेली आहे. आता ऐन वेळेला शेतकऱ्यांची धावपळ उडू नये, त्यासोबतच जर पुढच्या काळात दुष्काळ पडला म्हणजेच मान्सून हंगामामध्ये कमी पाऊस झालाच सरासरीपेक्षा, जसं की हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे अंदाज, तसं झालं तर पशुपालकांनी नेमकी काय खबरदारी आत्तापासून घ्यायला सुरुवात केली पाहिजे? काय चाऱ्याचा जो काही साठा आहे तो कसा तयार करून ठेवला पाहिजे? आत्ता चारा पिकांची कोणत्या लागवड केली पाहिजे जेणेकरून पुढच्या काळात शेतकऱ्यांना चारा टंचाई असेल किंवा दुधाच्या उत्पादनावरती त्याचा परिणाम होणार नाही, या सगळ्या विषयाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर अनिल भिकाणे सर. सर, तुमचं खूप खूप ॲग्रोवन मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. सर, आता पहिला प्रश्न हाच आहे की एल निनोची जी काही चर्चा चालू आहे ती पशुपालकांना एल निनो म्हणजे काय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, जर पुढच्या काळामध्ये एल निनोमुळे जर देशामध्ये पशुपालनावरती एल निनो ऍक्टिव्ह झाला तर काय परिणाम होऊ शकतात? यावर्षी सध्याला एल निनो बद्दल चर्चा चालू आहे आणि जो हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे त्याप्रमाणे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं जे काही तापमान वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे काही हवामान बदल होणार आहे तो हवामान बदल म्हणजेच एल निनो परिणाम अशा स्वरूपाचा आहे. आणि हे जर विषय सांगायचं म्हटलं तर एल निनोचा मुख्य परिणाम जो होणार आहे तो पाऊसमानावरती होणार आहे. यावर्षीचा पावसाळा मध्ये पाऊस उशिरा सुरू होऊ शकतो किंवा मध्येच पावसाचा खंड पडू शकतो आणि पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. पाऊस अवेळी पडणे किंवा पावसाचा खंड पडणे याचा निश्चितच जसा शेतीवरती पिकावरती परिणाम होणार आहे तसा पशुधनावरती सुद्धा अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे परिणाम होणार आहे. आणि यामुळे 3 बाबी पशुधनाशी निगडीत घडू शकतात. एक, पाण्याचा दुष्काळ पडल्यामुळे किंवा पाणी अवेळी मिळाल्यामुळे चाऱ्याचं उत्पादन कमी होणे. दुसरं आहे की जनावराला दररोज पाणी पिण्यासाठी लागतं, ते पाण्याची उपलब्धता कमी होणं. आणि तिसरं, ज्यावेळेला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, अशा वेळेला उष्णतेचा ताण जनावरांवरती येऊ शकतो. उष्णता ही वाढू शकते आणि त्याचा पशुधनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अच्छा सर, आता तुम्ही जसा उल्लेख केला की पशुधनावरती विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे दूध उत्पादन असेल, कारण की ग्रामीण भागामध्ये जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात आजही शेतकऱ्यांची, पशुपालकांची एक दैनंदिन जी काही मिळकत आहे ती दूध धंद्यावरती अवलंबून आहे. तर या पार्श्वभूमीवरती ऐन वेळेला जर पुढच्या काळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली देशात, तर पशुपालकांना त्याचा फटका बसू नये, ऐन वेळेला शेतकऱ्यांची धळपळ होऊ नये किंवा त्यांची धांदल उडू नये, यासाठी कोणती खबरदारी आता घेतली पाहिजे पशुपालकांनी? अतिशय छान प्रश्न विचारलात. कारण आपणाला हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे, त्यामुळं दुष्काळाचं सावट आहे. ऐनवेळा दुष्काळ पडल्यानंतर जर आपण यंत्रणा राबवायची म्हटलं तर ते आपल्यासाठी खूप अवघड आहे आणि त्यामुळे अगोदरपासूनच त्याची तयारी करण्याची मला वाटतं की खूप मोठी गरज आहे. आणि या दृष्टीनं शेतकऱ्यांनी चारा बँकेचं संकल्पना राबवावी. जे काही हिरवा चारा या पावसाळ्यात उत्पादित होणार आहे त्याचं सायलेजच्या स्वरूपात रूपांतर करावं, मुरघास करावा आणि जेणेकरून तो हिवाळ्यात, उन्हाळ्यात ज्या वेळेला पाणी असणार नाही, हिरवा चारा घेता येणार नाही, त्यावेळेला जनावराला या मुरघासाची उपलब्धता राहील. जो काही चारा उत्पादन होणार आहे, वाळलेला चारा असेल, जे काही शेतीतील उपपदार्थ आपल्याला मिळतात, हे जेव्हा जेव्हा उपपदार्थ मिळतील त्याची साठवणूक योग्य पद्धतीनं करून ठेवणे, त्याची नासाडी होणार नाही या दृष्टीनं काळजी घेणं. आणि त्याचबरोबर अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये आरोग्यावरती विपरीत परिणाम होत असतो आणि त्यामुळं आरोग्याला धोका निर्माण होतो. आणि यासाठी आरोग्य रक्षणाचे उपाययोजने, विशेषतः विमा जनावराचा उतरवणे, हे पण त्यामधला महत्त्वाचा भाग आहे. आणि आरोग्य रक्षणासाठी लसीकरण आणि इतर उपाययोजना जर आपण केली तर निश्चितच जनावरांमध्ये आजाराचं प्रमाण कमी होईल. जनावराला चाऱ्याची साठवणूक असल्यामुळे चारा पुरेसा मिळेल, पाणी पुरेसं मिळेल, या दृष्टीनं आपल्याला व्यवस्था करता येईल. मग नियोजन, मला वाटतं की जिथं नियोजन उत्तम आहे तिथं आपण संकटाचा उत्तम प्रकारे सामना करू शकतो आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आतापासूनच आपल्याला काम करावं लागेल.
पण आतापासून सर थोडासा प्रश्न महत्वाचा आहे म्हणून विचारतो की लसीकरणाचा तुम्ही उल्लेख केलात, तर लसीकरणाच्या बाबतीत काय उपाययोजना आतापासून अवलंबल्या पाहिजेत? कारण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जनावरांसाठी, गायी असतील, म्हशी असतील, यांसाठी लसीकरण केलं जातं. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये लसीकरणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? अगदी बरोबर आहे. पावसाळ्याच्या पूर्वी लसीकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण बहुतांशी जनावरांना जे रोग होतात, त्यामधले हं. मुख्य जे रोग आहेत, विशेषतः घटसर्प, फऱ्या आणि अलीकडील काळामध्ये लंपी हा रोग पावसाळ्यात होतो. लाळ्या खुरकूत रोगाची साथ सुद्धा वर्षभर जनावराला येत असते. शेळ्या मेंढ्यामध्ये पीपीआरचा प्रादुर्भाव होत असतो. निलजिवा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि म्हणून हे रोग प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये वाढत असतात आणि ज्यावेळेला दुष्काळामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती घटेल, अशा वेळेला या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या पावसाळ्यापूर्वी या रोगांचं लसीकरण जर आपण करून घेतलं, तर ते अतिशय उत्तम राहील. आपल्या राज्यामध्ये हं. आता घटसर्प आणि फऱ्या रोगाचं लसीकरणाची मोहीम चालू आहे. लाळ्या खुरकुताची लसीकरण मोहीम मार्चमध्ये राबवली, परत एकदा ती सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राबवली जाईल. त्यावेळेस ते लसीकरण करून घ्यायचे. आता घटसर्पाच्या आणि फऱ्याच्या लसीकरण मोहिमेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या जनावरांना ह्या रोगाची लस देऊन घ्यायची. आणि त्याचबरोबर जून महिन्यामध्ये लंपी या रोगाचं साधारणतः 15 जूनच्या आसपास लंपी रोगाच्या लसीचं नियोजन होणार आहे. त्यावेळेला प्रत्येकाने लंपी या रोगाची लस देऊन घेणं आवश्यक आहे. कारण गेल्या 4-5 वर्षामध्ये लंपी रोगामुळे आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये गायीचं गोवंशाचं विशेषतः खूप मोठं नुकसान होते आणि ते टाळायचं असेल तर गोवंशाचं 100% आपण लंपी रोगाचं लसीकरण करून घेणं हे आवश्यक आहे. आणि मला वाटतं की ही उपाययोजना जर केली तर दुष्काळाचा सामना करतानाही आपलं अनमोल असं पशुधन आपणाला वाचवता येईल. आता सर तुम्ही पशुखाद्याचा पण उल्लेख केलेला सुरुवातीला. तर आता पशुखाद्याचं नियोजन करायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्यांचं एक गणित असं पण असतं की आमच्याकडे अमुक अमुक जनावरांची संख्या आहे. तर साधारण एक गाय असेल गोठ्यात किंवा एक म्हैस असेल, तर त्यासाठी वर्षभरासाठीचं जे काही नियोजन असेल पशुखाद्याचं किंवा चाऱ्याचं, तर ते शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं केलं पाहिजे? अतिशय महत्वाचं आहे. कारण नियोजनामध्ये हा अत्यंत महत्वाचा भाग आहे की आपल्या जनावरांना रोज चारा किती लागतो आणि 365 दिवसाचं आपल्याकडे चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे. नाहीतर ज्यावेळेला तहान लागली त्यावेळेला विहीर खोदणे असा प्रकार न घडता त्याचं नियोजन हे अगोदरपासून झालं पाहिजे. दररोज प्रत्येक जनावराला साधारणतः 20 किलोचा, एक 400 किलोचं जर आपण जनावर गृहीत धरलं, एक 8-10 लिटर दूध देणारं जनावर जर गृहीत धरलं, तर त्या जनावराला 20 किलो आपल्याला हिरवा चारा लागतो. म्हणजे वर्षभरासाठी त्याला 7 टन असा हिरव्या चाऱ्याचं नियोजन पाहिजे. 6 किलो वाळलेला चारा लागतो. तर साधारणतः आपणाला 2.5 टनापर्यंत एका जनावरासाठी वाळलेल्या चाऱ्याचं नियोजन पाहिजे. आणि खुराकाच्या बाबतीत दररोज 3, 4 किंवा 5 किलोपर्यंत दुधाच्या प्रमाणात आपल्याला खुराक द्यावा लागतो. त्याप्रमाणे प्रति जनावराला साधारणतः 1.5 टन खुराकाचंही नियोजन करावं लागेल. हे महत्वाचं म्हणजे हिरव्या चाऱ्याचं आणि वाळलेल्या चाऱ्याचं नियोजन हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि ते आपणाला किंबहुना पावसाळ्यातच करण्याच्या दृष्टीनं आपल्याला नियोजन करावं लागेल. याशिवाय सर्वात महत्वाचं नियोजन असणार आहे ते म्हणजे पाणी. आणि मला वाटतं की दररोज प्रत्येक जनावराला एक साधारणतः 70 ते 100 लिटर पाणी पिण्यासाठी आणि दूध उत्पादनासाठी लागतं. तर ते सुद्धा 30 ते 35 हजार लिटर प्रति जनावर प्रतिवर्ष पाणी आपल्याकडं नियोजन आपल्याला करावं लागेल. सर, आता तुम्ही हे सगळं नियोजन सांगत असताना त्यातला एक महत्वाचा मुद्दा चाऱ्याचा आहे, चारा पिकांचा सुद्धा आहे. आपल्याकडे काय होतं, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती येते किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते त्यावेळेस गव्हर्नमेंट कडून चारा पिकांसाठी चारा छावण्या वगैरे ह्या उभारल्या जातात. पण चारा छावण्याकडे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी आत्तापासून, म्हणजे आता मान्सून येणारच आहे, पुढच्या 10-15 दिवसात मान्सून आपल्याकडे आगमन करेलच, त्याच्यानंतर खरीपाची पेरणी चालू होईल. तर खरीप बरोबर आहे. हंगामामध्ये पुढच्या चाऱ्याचं नियोजन करण्यासाठी कोणत्या चारा पिकांची निवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे? कोणते चारा पिकं शेतकऱ्यांच्या दुधाच्या उत्पादनावर, जनावरांच्या आरोग्याच्या याच्यावरती परिणाम होऊ देणार आहेत, अशी महत्वाची चारा पिकं कोणती आहेत आणि कोणती निवडली पाहिजेत? कमी पाण्याचं अंदाज लक्षात बरोबर. घेऊन सुद्धा. अतिशय छान प्रश्न विचारला. कारण यावर्षी आपल्याला पाणी कमी पडणार आहे. पावसाळ्यामध्ये पाणी कमी पडणार आहे पावसाचं, हे गृहीत धरून आपल्याला चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. ज्यामध्ये की हिरवा चारा तर आपल्याला उत्पादित करायचा आहे. जेवढा शक्य आहे तेवढा हिरवा चारा आपण निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये अल्प मुदतीचा चारा मी म्हणेल की याला प्राधान्य देण्याची गरज आहे. कारण काय, जी 12माही पिकं आहेत, बहुवार्षिक पिकं आहेत,
त्यांना पाणी हो. साधारणतः वर्षभर द्यावं लागतं. पण दुष्काळी परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा हे पाणी फक्त पावसाळ्यापुरतं उपलब्ध असणार आहे. थोडंफार हे रब्बी बरोबर. सीझनमध्ये मिळेल, उन्हाळ्यात मिळणार नाही. आणि म्हणून आपण शक्यतो अल्प मुदतीच्या पिकांना जर प्राधान्य दिलं आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना जर चारा पिकांना प्राधान्य दिलं तर आपल्याकडं चाऱ्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. आपणाला सर्वांना माहिती आहे की ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, ही हो. जी चारा पिकं आहेत ही कमी पाण्यावर येणारी आहेत आणि त्यामुळं हम्म. अशी अल्प मुदतीची चारा पिकं आपण पावसाळ्यात जर घेतली तर आपल्याकडं हिरव्या चाऱ्याचे आपण नियोजन करू शकतो, जेणेकरून हा चारा आपण मुरघासाच्या स्वरूपात परावर्तित करू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये हा हिरवा चारा म्हणून मुरघास मिळेल. तर पावसाळ्यात या चाऱ्यापासनं आपणाला जर सुकवला, वाळवला तर त्याच्यापासून चांगला वाळलेला चारा पण आपणाला मिळेल. त्यामुळं मला वाटतं की अल्पमुदतीच्या पिकांना आपणाला प्राधान्य द्यावं लागेल. बहुवार्षिक पिकामध्ये जर घ्यायचं आणि जी काही पाण्याची आपल्याकडे व्यवस्था आहे त्या पाण्याच्या व्यवस्थेप्रमाणे आपल्याला जर करायचं झालं तर सुपर नेपियर असेल, धारवाड नेपियर असेल, असा काही बहुवार्षिक चारा आहे जो थोडा मजबूत आहे. थोडीफार पाण्याची ताडण किंवा जी तूट आहे ती जर झालंय तर हा चारा टिकू शकतो. तर अशा स्वरूपाचा चारा घ्यायला हरकत नाही. आणि द्विदलमध्ये कमी हम्म. पाण्यावर येणारा जर चारा कुठला असेल तर स्टायलो आहे किंवा सुबाबळ आहे, जे अधिक प्रतिनियुक्त बरं. आहेत आणि त्यांना पाणी पण कमी लागतं. तर अशा प्रकारच्या हम्म. चाऱ्याचं आपणाला यावर्षी जर आपण नियोजन केलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावराला चारा मिळेल, पावसाळ्यातही जादाचा चारा साठवून ठेवता येईल. आणि म्हणून मला वाटतं की या दृष्टीनं आपण नियोजन हे आता पेरणीलाच करावं लागेल. आणि दुसरं मी सांगू हम्म. इच्छितो की हो. शेतकऱ्यांनी आपल्याकडे असणाऱ्या पशुधनाच्या चाऱ्याची गरज लक्षात घेऊन निश्चितच ज्वारीचा पेरा असेल किंवा बाजरीचा असेल तो वाढवण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या जनावराला उत्तम प्रकारचा कडबा मिळेल. शेतीमध्ये मी म्हणेल की कमी पाण्यावर येणारी ज्वारी आहे तर हे ज्वारीचं पीक दुष्काळातही चांगलं येऊ शकतं तुलनेने. आणि त्यामुळं आपणालाही ज्वारी पण मिळेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कडबा पण आपल्या जनावरासाठी मिळू शकेल आणि तो जनावरासाठी आपल्या कामी येऊ शकेल. ठिबक सर सिंचनाचा आता विशेषतः मी म्हणेल की याबरोबर हो. आपणाला जे काही पाणी कमीत कमी पाण्यामध्ये चारा उत्पादन करण्याची प्रयत्न करावे लागतील. आणि मग जिथे शक्य आहे तिथं आपण स्प्रिंकलरचा वापर असेल, विशेषतः ठिबकचा वापर असेल, ते करून हम्म. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून आपण चारा पिकं घेतली तर निश्चित आपल्याला चाऱ्याचं उत्पादन वाढवता येईल. सर या चारा पिकांमध्ये काही चांगली बियाणं जी शेतकऱ्यांनी आवर्जून लावली पाहिजेत, ज्याच्यावरती विद्यापीठांकडून संशोधन झालेलं आहे, असे काही उदाहरणं किंवा महत्वाचे वाण सांगता येऊ शकतात का? याच्यामध्ये सध्याला जे आहे तर आपणाला ज्वारीमध्ये काही मल्टीकट ज्वारी आहे आणि हो. मक्यामध्ये सुद्धा आफ्रिकन टॉल आहे. आणि सध्याला हम्म. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि विशेषतः विविध जिल्ह्यांमध्ये हे प्रयत्न चालू आहेत की यावर्षी चारा उत्पादन वाढलं पाहिजे. आणि म्हणून मोफत बियाण्याचा शासनातर्फेच हम्म. जी आपल्या भागात येणारी चारा पिकं आहेत त्याची बियाणं मोफत शेतकऱ्याला दिली चाललेली आहेत. मला वाटतं त्या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त चारा उत्पादन करण्याचा हा प्रयत्न करावा. विशेषतः ज्वारी आणि मका याची बियाणं ही मोफत दिली जाणार आहे आणि दिली चाललेली आहे आपल्या पशुसंवर्धन खात्याच्या वतीने. ओके. सर आता पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा काय असतो, ज्यावेळेस कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते त्यावेळेस शेतकऱ्यांना चाऱ्याचं नियोजन हा एक भाग आलाच. पण जर पुढच्या काळात खरंच कमी पाऊस झालाच तर शेतकऱ्यांना जे सगळ्यात महत्वाचं असतं पशुपालकांसाठी सुद्धा, की जनावरांचं जे काही पोषण आहे ते टिकावायचं कसं, कारण त्याचं एक मोठं चॅलेंज असतं शेतकऱ्यांसमोर, पशुपालकांसमोर. तर हे नेमकं पोषण जे आहे जनावरांचं ते टिकवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? कारण या दुष्काळी परिस्थितीमध्ये सर्वात जो विपरीत परिणाम होतो जनावरांवरती तो म्हणजे त्यांचं पोषण कमी होतं, ज्याला आपण कुपोषण म्हणतो, ज्याला आपण माल न्यूट्रिशन म्हणू किंवा अंडर न्यूट्रिशन असा जो भाग आहे कुपोषण होणे, हा भाग मोठा आहे. आणि हे कुपोषण आपल्याला टाळलो तरच आपल्या जनावरांची उत्पादकता टिकेल, प्रजोत्पादन क्षमता टिकेल, आरोग्य टिकेल आणि आपल्याला जनावरांपासून जो काही आर्थिक फायदा व्हायचा तो होईल. अन्यथा जनावरांवरती दुष्परिणाम झाल्याने दूध उत्पादन कमी होईल, प्रजोत्पादन घटल्यामुळे मिळणारी वासरं कमी होतील आणि जनावरांना आजार होऊन जनावर मृत्युमुखी पडतील. आणि म्हणून पोषण मी म्हणेल की अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि जसं हे पोषण चांगलं व्हावं म्हणून आपण आता चर्चा केली की वर्षभर लागणाऱ्या चाऱ्याचं नियोजन करण्याची गरज आहे. आता पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने हिरवा चारा, वाळलेला चारा घेऊन आणि मुरघास करण्याची गरज आहे
त्याचप्रमाणे जे काही आपण चारा तयार करू तो चारा वाया नाही गेला पाहिजे. बरोबर. चारा वाया नाही गेला पाहिजे. आणि म्हणून जो काही वाळलेला चारा आपल्याकडे उत्पादित होईल, जे काही असेल सोयाबीनचं कुटार असेल, तुरीचं असेल किंवा हरभऱ्याचं असेल, जे जे काही शेतमाल आपण घेतो आणि त्यात मधलं जे काही आपणाला चारा उत्पादन होऊ शकतं, त्या चाऱ्याची साठवणूक योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे. तो वाया नाही गेला पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर जे काही कडब्याचं उत्पादन झालेलं आहे, आपल्याकडे जो काही उपलब्ध चारा आहे तो काटकसरीनं वापरायचा. म्हणजे विशेषतः कडब्याच्या बाबतीत कडबा कुट्टी यंत्राचा वापर करण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की हा अत्यंत महत्वाचा भाग आहे की साधारणतः असं आढळून आलेलं आहे की कडबा कुट्टी यंत्राचा जर वापर केला तर 30 ते 40% चाऱ्याची आपली बचत होत असते. म्हणजे सर्वसाधारणतः मी नेहमी बोलत असताना म्हणत असतो की जर कडबा कुट्टी घेतली तर किमान आपल्याला 2 जनावरांवरती 1 जनावराचा फ्री चारा निघतो. म्हणजे ही अशी योजना आहे जी की आपण करू शकतो. आणि म्हणून काटकसरीनं चाऱ्याचा वापर करण्यासाठी आपल्याला चारा कुट्टी यंत्राचा वापर करावा लागेल. दुसरी महत्वाची बाब आहे की आपल्याकडे चारा जो वाया जातो त्याचं मुख्य कारण मी पाहिलेलं आहे ग्रामीण भागामध्ये की जनावरांच्या समोर गव्हाण नाही आहे. जनावरांच्या समोर गव्हाण जी असते चारा टाकण्यासाठी ती अनेकाच्या ठिकाणी नसते. कुठंतरी आडवी तिडवी लाकडं टाकलेली असतात, कुठं काहीच नसतं आणि अशा ठिकाणी चारा टाकला जातो. आणि तो चारा हा समोर टाकलेला चारा हा हळूहळू जनावराच्या तोंडाने चारा खात असताना जनावर अगोदर पालापाचोळा खात असतं. त्यामुळे हा चारा विस्कळीत होतो आणि विशेषतः तो पायाकडे येतो पुढच्या, आणि पुढच्या पायाकडनं मागच्या पायाकडे जातो. आणि मग मागच्या पायाकडनं शेण लघवी लागलं की मग तो उकिरड्यावरती जातो. आणि कुठलंही जनावर असा ज्याला शेण आणि लघवीचा वास लागला, जनावर एखाद्या वेळा उपाशी राहील पण शेण लघवीचा ज्यावेळेला त्या चाऱ्याला वास लागतो तो चारा पुन्हा उन्हात वाळवला की काही जरी केलं तर तो खात नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपल्या इथं चाऱ्याचं जे नुकसान किंवा वेस्टेज होतं त्याचं कारण आहे की जनावरच्या समोर एखादी गव्हाण जी असायला पाहिजे ती गव्हाण असत नाही. म्हणून कडबा कुट्टी यंत्र आणि जर आपण गव्हाण या दोन्ही गोष्टीचा जर वापर केला तर मी म्हणेल की जवळपास 100% आपल्याकडे उपलब्ध असलेला चारा हा जनावराच्या कामी येईल, उपयोगी येईल आणि वाया जाणार नाही. त्याचबरोबर आपल्याला आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत की हा वाळलेला चारा थोडासा सकसही झाला पाहिजे, जनावरांनी आवडीने खाल्ला पाहिजे, वायाही नाही गेला पाहिजे. यासाठी साधारण काही उपाय पण आपण करू शकतो. त्याच्यावरती मिठाचं द्रावणाचा फवारा मारू शकतो. 1% मिठाचं द्रावण जर आपण केलं आणि जर या वाळलेल्या कडब्यावरती, गुळीवरती, जो काही भुसा उपलब्ध आहे त्याच्यावरती जर फवारला तर हा चारा जनावर आवडीने खातात. दुसरं महत्वाचं आहे की युरिया चा उपाय सुद्धा दुष्काळी परिस्थितीमध्ये महत्वाचा असतो. आणि सर्वसामान्यपणे 2 ते 4% आपण युरिया वापरू शकतो. तर पण युरिया वापरत असताना आपणाला युरियाही घेता येईल आणि त्याबरोबर ऊर्जा म्हणून जी मोलॅसिस आहेत, मळी आहे, त्या मळीचा वापर करावा लागेल. आणि सर्वसाधारणतः हे युरिया आणि मळीचं जर आपण चाऱ्यावरती ट्रीटमेंट केलं तर सकस चारा निर्माण होऊ शकतो. कारण आपल्याकडल्या वाळलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनाचं, पचनीय प्रथिनाचं प्रमाण हे नगण्य असतं. जर युरिया आपण त्याच्यावरती फवारला आणि मळीचा वापर केला त्याच्यातलं या दोन्ही बाबीमुळं चाऱ्याची चव पण वाढते, चारा चविष्ट पण होतो आणि चाऱ्यामध्ये युरियाच्या स्वरूपात प्रथिनजन्य पदार्थ जनावराला मिळतात. कारण जनावरांमध्येच अशी क्षमता आहे की जनावराच्या पोटामध्ये युरियाचं रूपांतर प्रथिनामध्ये होतं आणि अतिशय दर्जेदार अशा प्राणीजन्य प्रथिनामध्ये होतं. आणि ही आपल्या रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये असणारी फार मोठी शक्ती आहे. म्हणून उन्हाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेला वाळलेल्या चाऱ्याची कमतरता आहे अशा वेळेला हिरवा चारा कमी आहे आणि आपल्याकडं खुराकाची कमी आहे त्यावेळेला तर हे अतिशय उपयोगी आहे, जेणेकरून जनावरांचं प्रथिनामुळे होणारं कुपोषण जे आहे ते आपण थांबवू शकतो. आणि म्हणून युरियाचं ट्रीटमेंट चाऱ्याला करणे किंवा प्रक्रिया करणे हा महत्वाचा भाग आहे. तिसरी महत्वाची बाब आहे की जे आता नवीन पशुखाद्यामधलं जे तंत्रज्ञान आलेलं आहे आणि ते सर्वांना जमण्यासारखं तंत्रज्ञान आहे, ज्याला आपण TMR म्हणतो, टोटल मिक्स रेशन, म्हणजे एकत्रित रेशन देणे. बरीचशी मी गवळी लोक जुन्या काळात पाहत होतो किंवा अजूनही करणारी आहेत
की ते सर्व मिश्रण एकत्र करतात. वाळलेला चारा, हिरवा चारा सगळी कुट्टी करून त्याच्यामध्ये खुराक टाकतात आणि अगदी मोठ्या टोपल्यामध्ये जनावराला चारा खाऊ घालतात. ही जुनी पद्धत म्हशीच्या बाबतीत मी अनेक ठिकाणी पाहिलेली आहे. आणि आता हीच थोडीशी आधुनिक पद्धतीने आलेली जी ही आहे चारा प्रक्रिया तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये वाळलेला चारा, जो काही जनावराला वाळलेला चारा द्यायचा आहे, आपण 2 वेळा दिवसातनं विभागून देतो. हिरवा चारा 2 वेळा विभागून देतो. तोच चारा घ्यायचा आहे. खुराक आहे 2 वेळा विभागून देतो. तो त्या वेळेला जर आपण वाळलेला चारा, हिरवा चारा आणि त्याच्यावरती खुराक असं मिश्रण केलं, आवश्यक ते मीठ, रोज जनावराला लागणारं 25 ते 30 ग्रॅम मीठ त्यात टाकलं, त्याचबरोबर खनिज मिश्रण 50 ग्रॅम प्रति जनावर लागतं, त्याचा जर समावेश केला आणि हे एकत्रित जर रेशन जनावराला दिलं तर त्याची पचनीयता वाढते. पचनीयता वाढते. जनावराला अल्कली अपचन होत नाही किंवा आम्ल अपचन होत नाही आणि जनावराच्या याच्यामध्ये जे फायबरचं प्रमाण आहे, तंतूचं प्रमाण आहे आहारामध्ये, तंतूचं प्रमाण चांगलं राहिल्यामुळं जंतूची संख्या उत्कृष्ट राहते, पोटातलं वातावरण चांगलं राहतं, पचनीयता वाढते. आणि या मला वाटते की दुष्काळी परिस्थितीमध्ये हे पण एवढंच महत्वाचं आहे की ह्या जनावराचं दूध उत्पादन क्षमता जर आपल्याला टिकून ठेवायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीचं एकत्रित रेशन हे देऊ शकतो. त्याच्यासाठी आज मशीन पण निघालेले आहेत, पण छोट्या पातळीवर आपण कुट्टी करून एकत्रित जरी खुराक टाकला त्याच्यामध्ये आणि हे मिश्रण जर चांगलं मिक्स करून जर घेतलं जनावराला देऊ शकतो. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये ऊर्जा कमी पडू शकते. अशा वेळेला आपल्याला बायपास फॅटचा अधिक दूध देणाऱ्या जनावरांमध्ये वापर करता येईल. खनिज मिश्रण मात्र फार महत्वाचे. दुष्काळी परिस्थितीमध्ये चाऱ्यातले खनिजाचं प्रमाण कमी होतं, विशेषतः स्फुरदाचं प्रमाण कमी होतं, इतर खनिजाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आहारामध्ये जर खनिजाचा समावेश आपण जर केला तर त्या मुळे जनावराची प्रकृती चांगली राहते आणि दूध उत्पादन क्षमता सुद्धा उच्च पातळीवर राहते, प्रजोत्पादन क्षमता सुद्धा टिकून राहते. आणि म्हणून पोषणाकडे दुष्काळी परिस्थितीमध्ये जर आपण चांगलं लक्ष दिलं तर आपणाला आपल्या जनावरांपासून दूध उत्पादन चांगलं मिळेल आणि आपल्याला जो आपला दूध व्यवसाय आहे तो निश्चित या दुष्काळी परिस्थितीतही टिकून राहील आणि फायदेशीर होईल. आणि खऱ्या अर्थानं दूध व्यवसाय हा आपल्या शेतकऱ्याला आधार देणारा सुद्धा या दुष्काळामध्ये होईल. ठरू शकतो. बरोबर आहे सर. तुम्ही आता हे सगळं पोषणाबद्दल इन डिटेल सगळी माहिती दिली. याच्यामध्ये एक प्रश्न असा सुद्धा उपस्थित होतो की आता ज्यावेळेस कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता भाकीत वर्तवलं जातं, त्यावेळेस शेतकऱ्यांसमोर, पशुपालकांसमोर एक प्रश्न महत्वाचा हा सुद्धा असतो की या उष्णतेच्या लाटा या काळामध्ये वाढण्याची शक्यता असते. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सुद्धा जे काही सरासरी तापमान असतं ते उच्चांकी पातळीवरती नोंदवलं जातं. या उष्णतेच्या लाटांमध्ये दूध उत्पादनावरती किती परिणाम होतो आणि त्यासोबतच त्याची लक्षणं नेमकी काय असतात, जनावरांमध्ये काय दिसतात की या उष्णतेचा त्यांच्यावरती परिणाम होतोय? अगदी आपण विचारलेला खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण मी यापूर्वीच म्हणालो की चाऱ्याच्या टंचाई, पाण्याच्या टंचाईबरोबर उष्णतेचा ताण हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण ज्यावेळेला पाण्याचा खंड पडेल, पावसाचा खंड पडेल त्यावेळेला उष्णता वाढलेली असेल तर उष्णतेमुळे जनावरांचा पहिला परिणाम जर काय होत असेल तर चारा खाणं कमी होतं आणि दूध उत्पादनावरती परिणाम होतो. दूध उत्पादन साधारणतः 10% 30-35% दूध उत्पादन त्या जनावरांचं कमी होऊ शकतं. जनावर उष्णतेमुळं थोडेसे जीभ बाहेर काढतात, तोंडाने श्वास घ्यायला सुरू करतात, लाळ गळते, धाप वाढते, श्वास वाढतो. अशा प्रकारची लक्षणं उष्णतेच्या तीव्रतेप्रमाणे आपल्याला दिसून येतात. काही जनावरांमध्ये माज येत नाही. माज आलं तर जनावर गाभण राहत नाही, ज्याला कन्सेप्शन रेट म्हणतो तो कमी होतो, गाभण राहत नाहीत. काही गाभण असलेली जनावरं गर्भपात होण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये शक्यता असते. आणि म्हणून उष्णतेमुळं दूध उत्पादन आणि प्रजोत्पादन या दोन्हीवरती विपरीत परिणाम होतो आणि हा परिणाम होण्यामागं उष्णतेचा ताण कारणीभूत राहत असतो. गोठ्यामध्ये तातडीच्या उपाययोजना म्हणून काय सध्यापासूनच बदल करायला सुरुवात केली पाहिजे किंवा त्यावेळेस बदल नेमके काय केले पाहिजे? अतिशय छान प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की नुसतं उष्णतेचं ताण जनावराला येणारच नाही आणि ही लक्षणं दिसणार नाहीत, यासाठी नियोजन आपण करणं गरजेचं आहे. कारण लक्षणं दिसली की दूध कमी झालं, लक्षणं दिसलं की आरोग्यावर परिणाम झाला. म्हणून हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला उष्णतेचा ताण आपल्याला जनावराचा कमी करायचा असेल तर मी म्हणेल की जे काही जनावराचा गोठा आहे छताची उंची चांगली असली पाहिजे. अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे की छताची उंची 8 फुटापर्यंत मध्यंतरी असते किंवा 10 फुटापर्यंत असते. ही छताची उंची आपण 14 फूट 15 फुटापर्यंत मध्यभागी नेऊ शकतो, बाजूला 10 फूट 11 फुटापर्यंत ठेवू शकतो, जेणेकरून गोठ्याचा छत जर उंच असेल तर मधलं हवा गरम होण्याचं प्रमाण कमी होतं
आणि हवेशीर गोठा राहतो. गोठा हवेशीर असण्याची गरज आहे. भिंती असू नये, सगळ्या बाजूनी बंद असू नये, उघडा असला पाहिजे आणि तो हवेशीर असला पाहिजे. छतावर म्हणजे स्वस्ताचं छत असेल तर आपण गवताचं पाचटाचं छत बनवलं, ऊसाच्या पाचटाचं खूप छान छत होऊ शकतं. नसेल पत्रे असतील तर त्या पत्र्यावर पाचट टाकलं तरी थंडावा राहतो. पत्र्याला पांढरा जर पेंट लावला तरी सुद्धा उष्णतेचा ताण कमी होऊ शकतो. आणि मी म्हणेल की या गोठ्यामध्ये खेळती हवा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि छताची उंची जास्त असणं आणि बाजूला हिरवे जी झाडं आहेत, चांगल्या सावलीची झाडं असणं हे अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि त्या दृष्टीनं झाडाच्या जवळच गोठा करणे किंवा झाड मध्ये घेऊन गोठा करणे हे सर्वात त्या बाबतीत चांगलं आहे. गोठ्यामध्ये जर यंत्रणा म्हणाल तर आपल्याला 2 बाबी आहेत की थंडपणा राहण्यासाठी कमीत कमी पाण्यामध्ये थंडावा ठेवायचा असेल. बरीच लोक जनावराला दिवसात 2-2, 3-3 वेळा पाणी जनावरांच्या अंगावर मारतात. दुष्काळ म्हणलं तर पाणीच कमी असणार आहे, प्यायच्या पाण्याची समस्या असणार आहे. अशा वेळेला पाण्याचा अपव्यय आपल्याला करता येणार नाही. यासाठी फॉगर्सचा वापर जर केला तर अतिशय कमी पाण्यामध्ये गोठ्यामध्ये थंडावा राहू शकतो. आणि फॅन लावले तर गोठ्यातली जी आर्द्रता आहे ती कमी होते. त्यामुळे जनावर गोठ्यामध्ये रोगराई पसरणार नाही, जनावरांचा ताण कमी होईल. पण मी म्हणेल की जनावरांसाठी जर काय महत्वाचं आहे तर मुक्त संचार गोठा आहे. मुक्त संचार गोठा मी त्याला नेहमी म्हणतो की क्लायमेट स्मार्ट आहे किंवा ज्याला क्लायमेट रेझिलियंट, हवामान अनुकूल तंत्रज्ञान जर आपल्या जे महत्वाचं आपणाला जर सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. आणि जे दुष्काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे मुक्त संचार गोठा. मी म्हणेल की मुक्त संचार गोठा 10-20 हजारामध्ये चांगला गोठा 5 जनावरांचा करता येऊ शकतो. घरच्या घरी जे काही लाकडे आहेत त्याचा वापर करून, पाचटाचा वापर करून आपण घरच्या घरी अतिशय स्वस्तामध्ये अनेक लोकांनी अशा गोठे केलेले आहेत. आणि मला वाटतं की अशा स्वरूपाचा गोठा त्यांनी करावा. साधारणतः छताखाली आणि बंदिस्त जनावरं दुष्काळी परिस्थितीत ठेवणं किंवा एरवी सुद्धा आम्ही म्हणतो की बंदिस्त गळ्याला साखळी बांधलेली गोठ्यात बांधून ठेवलेली जनावरं ही त्यांचं उत्पादन अपेक्षित मिळत नाही. आणि त्या जनावरांवरती निश्चितच त्यांना चांगली खेळती हवाही मिळत नाही आणि उष्णतेचा ताण पण येतो. आणि म्हणून मुक्त संचार गोठा जर आपण अवलंबला तर जनावरांचा उष्णतेचा ताण त्या ठिकाणी निश्चितपणे कमी होईल. आणि सर्वात महत्वाचं आहे की या मुक्त संचार गोठ्यामध्ये आपण नेहमी पाण्याची समस्या ही दुष्काळामध्ये मोठी असणार आहे. मी ज्या वेळा छावण्यात, कारण मी 2014-15चा दुष्काळ असो, 19चा दुष्काळ असो, अनेक छावण्यात भेटी दिल्या, पाहिल्या. अनेक लोक म्हणाले की सर आमच्याकडे चारा आहे परंतु पाणी नाही म्हणून आम्ही इथं एकत्र आणलेलं आहे. तर पाणी ही सर्वात मोठी समस्या मी पाहिलेली की दुष्काळात पिण्याच्या पाण्याची आहे. जनावराला जवळपास 50-60 लिटर प्यायला पाणी लागतं. दुधाच्या प्रमाणामध्ये ते अजून 20-25 लिटर प्रति लिटर दुधामागं 3 ते 4 लिटर अजून पाणी जास्तीचं लागतं. त्याप्रमाणे पाण्याची गरज ही मोठी आहे. पण मी म्हणेल की याच्यापेक्षा जास्त मोठी गरज किंवा याच्यापेक्षा पाण्याचा मोठा अपव्यय हे बंदिस्त गोठ्यामध्ये जनावरांच्या अंग धुण्याकरता आपण जनावराला सकाळी एकदा धुवायचं आणि संध्याकाळी, आणि अगदी मोठा पाईप लावून आपण धुत असतो. आणि यामध्ये मला वाटतं की 100 लिटर पाण्याचा आपण वाया घालत असतो. म्हणून जर आपण मुक्त संचार गोठा केला तर मुक्त संचार गोठ्यामध्ये जनावराला 2 वेळेस धुण्याची गरज नाही आणि जनावर घाण पण होणार नाही, जनावर स्वच्छ पण राहील आणि जनावराला धुण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे दररोज मी म्हणेल की 50% पेक्षा अधिक पाण्याची बचत ही दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण मुक्त संचार गोठ्यामध्ये जर जनावरे ठेवली तर होईल. आणि जे काही उपलब्ध पाणी आहे ते जनावराला फक्त आपणाला पिण्यासाठी पाणी वापरता येईल. या दृष्टीचं नियोजन आपल्याला पाहिजे. पाण्याची साठवणूक चांगली करण्याची गरज आहे. पाणी स्वच्छ, थंड आणि आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध पिण्यासाठी करून देण्याची गरज. ओके. दुष्काळ आणि कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन म्हणजे शेतकऱ्यांमध्ये एक प्रश्न असा सुद्धा असतो की आता जर दुष्काळ असेल, कमी पाऊस असेल तर जनावरांची जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे ती टिकून कशी ठेवायची? कारण की या कमी पावसाचा किंवा दुष्काळी परिस्थितीचा त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. मग अशा काळामध्ये जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती टिकून ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? अतिशय छान प्रश्न आहे. कारण दुष्काळाचा परिणाम हा रोगप्रतिकारक शक्तीवरती होत असतो आणि रोगप्रतिकारक शक्ती घटते निश्चित. त्याची कारण आहेत की एक तर उष्णतेचा ताण असतो, दुसरं कुपोषण होतं, त्यामुळं जनावरांची प्रतिकार शक्ती. आणि म्हणून पोषण चांगलं केलं आणि जनावरांचा उष्णतेचा ताण जर आपण कमी केला तर जनावरांची प्रतिकार क्षमता ही उत्तम राहते. त्याचबरोबर जनावरांच्या आहारामध्ये खनिज मिश्रण आणि जीवनसत्वाचा जर समावेश केला
जो आपण करू शकतो नियमितपणे, तर जनावरांची हम्म. प्रतिकारशक्ती उत्तम राहील. त्याचबरोबर मी यापूर्वीच बोललो आणि आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे लसीकरण हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. वर्षभरामध्ये गाई म्हशींसाठी लाळ्या खुरकूत, लंपी रोग, खऱ्या रोग आणि घटसर्पाचं लसीकरण करून घेणे. शेळ्यासाठी पीपीआर, तर मेंढ्यासाठी देवी असेल किंवा त्यात ब्ल्यूटन किंवा निलजुवा या रोगाच्या विरुद्धचं लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जनावरांना कुपोषणामुळं किंवा अशा परिस्थितीमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळं 3 ते 4 महिन्यांनी जनावरांचं जंत निर्मूलन करून घेतलं तरी प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि जनावरांची प्रकृतीमान चांगलं राहील. तिसरं महत्वाचं आहे, मी पाहिलेलं आहे की दुष्काळामध्ये जनावरांना मध्ये या बाह्यपरजीवींची बाधा वाढते. जनावरांना गोचिडाचा प्रादुर्भाव वाढतो, उवा किंवा पिसवा होण्याचा प्रादुर्भाव वाढत असतो. विशेषतः गोचिड हे फार धोकादायक आहेत आणि गोचिडामुळे जनावरांमध्ये थॅलेरिया सारखे रोग, गोचिडजन्य तापासारखे आजार हे होत असतात आणि म्हणून जनावरांचं गोचिडापासून संरक्षण करणं हे महत्वाचं आहे. गोचिड रोग प्राणघातक रोग तर करतात, त्याचबरोबर दररोज रक्त शोषण करतात आणि जनावरांना अंगाला खास सुटते, त्याच्यामुळे बेचैनपणा येतो, तो एक वेगळा ताण येतो आणि म्हणून एकंदरीतच गोचिडामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, दूध उत्पादनावर परिणाम होतो आणि प्रजोत्पादन क्षमता सुद्धा घटत असते आणि म्हणून गोचिड नियंत्रण हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. मी यापूर्वीच म्हणालो की आपल्याला जे मुक्त संचार गोठा आहे तो आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या मुक्त संचार गोठ्यामध्ये मी पाहिले की गोचिडांचा प्रादुर्भाव कमी होतो. विशेषतः मुक्त संचार गोठ्यामध्ये नैसर्गिकपणे कुठलंही औषध न वापरता जर आपण कोंबड्या ठेवल्या, आपण गावरान कोंबड्या असतील, जर आपण त्या मुक्त संचार गोठ्यामध्ये 22 कोंबड्या जर ठेवल्या तर नैसर्गिकपणे ते गोचिड खातात, जमिनीत असतील, गोठ्यावर मध्ये असलेले जनावरांच्या अंगावरची पण खातात आणि खऱ्या अर्थाने गोचिडमुक्त गोठा जर करायचा असेल बिना औषधाचा तर आपणाला गोठ्यामध्ये या कोंबड्या पाळण्याची गरज आहे. मला वाटतं की हा सर्वात प्रभावी उपाय आहे, ज्यामुळं शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न पण वाढेल. 22 कोंबड्या असतील तर त्याच्यापासून पण आपल्याला उत्पन्न मिळेल आणि आपल्या जनावरांना गोचिडमुक्त जनावरं राहतील. नंबर 2, गोठ्यामध्ये आपण फ्लेमगनचा वापर करणे. आजकाल फ्लेमगन आहेत गॅसवरची आणि या फ्लेमगनचा जर दर आठवड्याला जर वापर केला तर काणा, कोपरे आणि भिंतीचे खाचा, खळगे सगळे पृष्ठभाग असा छानपैकी जाळून घेता येतो आणि हा जर पृष्ठभाग जाळून घेतला तर 90% गोचिड हे जनावरांच्या गोठ्यामध्ये पृष्ठभागावर असतात, खाच खळग्यामध्ये, भिंतीच्या खळग्यामध्ये असतात. तर हे जर जाळून खालचा भाग घेतला, भिंतीचा भाग जाळून घेतला, दावणीचा गव्हाणीचा जो भाग आहे तो जाळून घेतला तर अतिशय सोपी पद्धत आहे आणि अतिशय जलद गतीनं फ्लेमगनच्या साह्याने होऊ शकतं. हे जर केलं तर मी सांगेन की गोचिड होणार नाही. मी सातत्याने सांगत असतो की औषधाचा कमीत कमी वापर आपणाला जर खर्च केला तर निश्चित आपला उत्पादन खर्च पण कमी होतो आणि हे 2 अतिशय प्रभावी उपाय आहेत. या उपायाचा जर आपण वापर केला तर गोचिडमुक्त गोठा आपल्याला ठेवता येईल आणि जनावरांचं आरोग्य टिकण्याला मदत होईल. आणि म्हणून लसीकरण, बाह्यजीवी परजीवी निर्मूलन आणि डिवर्मिंग, ज्याला आंतरपरजीवी निर्मूलन म्हणतो, या त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर आपल्या जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहील, रोगराई त्यांच्यामध्ये होणार नाही. त्याबरोबर आपणाला दररोज मल्टीव्हिटॅमिन्स आणि खनिज मिश्रण याचा जर अंतर्भाव केला तर अजून जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहील. बर सर, आता या काळामध्ये एखादं जनावर आपल्याकडे गाभण असेल तर त्याची काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यासोबतच वासरांची काय काळजी घेतली पाहिजे? यामध्ये महत्वाचा भाग आहे की जसं आपण आता दुधाळ जनावरांच्या बाबतीत काही चर्चा केली, कारण दूध उत्पादनावर परिणाम होतो म्हणून दुधाच्या जनावरांचा, पण आजची गाभण गाय ही उद्या निश्चितच नवीन गाय देणारी आहे आणि ती भविष्य आहे गोठ्याची. आणि म्हणून गाभण गायीवरती मी यापूर्वी म्हणालो की उष्णतेच्या ताणामुळे विपरीत परिणाम होतो, कधी कधी गर्भपात होऊ शकतो आणि म्हणून गाभण गाय ही वेगळी ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर ती गर्दीत ठेवू नये, दाटीवाटीनं ठेवू नये, गाभण गायीची काळजी घ्यावी, हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तिचं पोषण गाभण काळातलं महत्वाचं आहे. तिला खनिज मिश्रण दिली पाहिजे, जीवनसत्व दिली पाहिजेत. त्याचबरोबर तिला या शेवटच्या काळामध्ये 1.5 किलो ते 3 किलो पर्यंतचा खुराक हळूहळू वाढवत नेणे हे शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये गरज आहे, जेणेकरून तिचं पोषण चांगलं होईल आणि तिच्या पोटातल्या वासराचं पोषण पण चांगलं होईल आणि आपल्याला सुदृढ वासरू आपल्याला मिळेल. आपण जो दुसरा प्रश्न विचारला की वासराच्या पोषणाबाबतीत आपणाला गाईला जर दूध उत्पादन चांगलं राहिलं आणि
गाभण गाईला जर आपण खुराक दिला तर जन्मलेलं वासरू सुदृढ जन्मेल, आणि दुधाळ गाईला जर पोषण व्यवस्थित असेल तर तिला दूध जर चांगलं मिळालं तर वासराचं पोषण पण आपोआपच चांगलं होईल. जन्मलेल्या वासराला सुद्धा आपणाला ज्यावेळेला 3 ते 4 दिवसाचं वासरू आहे त्यावेळेला एक जंताचं औषध त्याला देणे आणि दूध देणे, आणि या दूध देण्याबरोबरच आपण त्या दूध पोटभर देणे, त्याचबरोबर त्याला लहानपणापासून काफ स्टार्टर, जे काही ग्रोअर, अशा पद्धतीचा जो खुराक आहे तो खुराक जर देत राहिलं तर त्या वासराचं सुद्धा पोषण अत्यंत चांगल्या पद्धतीनं होईल, हो. आणि दुष्काळाची जी झळ आहे ती बसणार नाही, आणि ह्या वासराची आपणाला नवीन गोठ्यातली गाय लवकर तयार होण्याच्या दृष्टीने सुद्धा आपलं नियोजन होईल. सर, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या अनुषंगानं, पशुपालकांच्या निमित्तानं एक महत्वाची योजना राबवली जाते, ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. या योजनेची बरीचशी चर्चा असते. तर एल निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा कमी पावसाची शक्यता जी वर्तवली जाते त्याच्या निमित्तानं या योजनेचा शेतकऱ्यांना आर्थिक संकट जे आहे पुढच्या काळातलं ते टाळण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो? अतिशय चांगला प्रश्न विचारला, कारण शासन काय करतंय हा सुद्धा लोकांपर्यंत महत्त्वाचा जाण्याची गरज आहे, आणि त्या शासकीय योजनाच्या फायद्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मला वाटतं की महाराष्ट्र शासनाची आजपर्यंतची एक अत्यंत महत्वाकांक्षी अशी ही योजना आहे, आणि या योजनेसाठी अतिशय सढळ असते. या योजनेला जवळपास 4,500 कोटी रुपयाचं अनुदान महाराष्ट्र शासनाने हे दिलेलं आहे, आणि यामध्ये अनेक योजना आहेत. दुधाळ गाईसाठीची योजना आहे, शेळी पालनासाठी आहे, कुक्कुटपालनासाठी योजना आहे, अलीकडील काळात आता वऱ्हा पालनाचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे शेळीपालन, कुक्कुटपालन, वऱ्हा पालन, दूध व्यवसाय हे वाढीला लागावे हा तर या योजनेचा हेतू आहे, आणि त्यासाठी 50% ते 75% अनुदान दिलेलं आहे. सर्वसाधारणतः जी सर्वसाधारण वर्ग आहे त्यांना 50% अनुदान आहे, आणि मागासवर्गीयांना साधारणतः 50 अनुसूचित जाती जमातींना 75% अनुदान आहे. हा अनुदानाचा एक भाग आहे निश्चित, तो एक मोठा आधार देणार आहे. यामध्ये 2 स्तरावर योजना आहे, एक राज्य स्तरावर योजना आहे आणि एक जिल्हा स्तरावर योजना आहे. या राज्य स्तरावरील योजनेमध्ये मोठ्या संख्येने पशुधन दिलं जाणार आहे. विशेषतः दुधाळ गाईमध्ये 5 गाईचा गट आहे, आणि मोठे गट शेळ्यांचे आणि कोंबड्यांचे दिले जाणार आहेत. तर जिल्हा पातळीवर यात छोटे गट आहेत, गाईचा गट असेल 1 किंवा 2 गाई. ही योजना ही पहिल्यांदा अत्यल्प भूधारकासाठी आहे, अल्प भूधारकासाठी आहे, आणि दोन्ही सर्वसामान्यांसाठी योजना आहे. महिलांसाठी सुद्धा या योजनेमध्ये प्राधान्य आहे, आणि म्हणून एकंदरीत या योजनेचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे. आणि मला वाटतं की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फार महत्वाची बाब आहे की शेतीमध्ये शाश्वत उत्पन्न मिळत नाही आहे. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एखाद्या पावसामुळे सुद्धा शेतीचं मोठं नुकसान होऊन आमच्या शेतकऱ्याचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते खूप घटणार आहे. अशा वेळेला या शेतकऱ्याला आधार पशुधनाचा असणार आहे, तो मग गाईचा असेल, शेळीचा असेल किंवा आमच्या कोंबडीचा असेल, तर त्या दृष्टीनं आपल्याला त्याचा उपयोग करावा लागणार आहे, आणि म्हणून या योजनेचा शेतकऱ्यांनी सर्वांनी फायदा घेण्याची गरज आहे. योजना अतिशय सुटसुटीत आणि साधी सोपी बनवलेली आहे. तिचं शासनाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करण्याची त्यामध्ये सोय केलेली आहे. नजीकच्या पशुधन विकास अधिकारी किंवा जे पशुधन परीक्षक आहेत त्यांना जर आपण संपर्क केला तर ते निश्चित या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी हे मदत करतील. अतिशय सोपी पद्धत यामध्ये अवलंबलेली आहे. अतिशय कमीत कमी कागदपत्र लागतात, आणि शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीनं हा फॉर्म भरता येऊ शकतो. यामध्ये विशेषतः लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये मी म्हणेल की शेतकऱ्यांना आवश्यक आहे तर त्याच्याकडे 1 एकर शेती असावी. 1 एकर शेती असावी, किंवा शेती नसली तरी त्यांनी भाडेपट्टीवरती 5 एकर शेती घेतलेली असावी, अशा स्वरूपाचा हे आहे. प्रशिक्षणाच्या बाबतीत अटी खूप शिथिल आहे. त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असावं, तो उत्तम राहील. परंतु प्रशिक्षण घेतलं नसेल तर त्याला 2 वर्षाचा अनुभव आहे असं डॉक्टरचं सर्टिफिकेट असेल तरीही या योजनेचा फायदा घेता येतो. आणि जर आज तो जर प्रशिक्षण घेतलेला नसला तरी त्यांनी काही काळामध्ये, पुढील काळामध्ये प्रशिक्षण घेण्याचं अभिवचन द्यायचं, आणि अशा पद्धतीनं या योजनेचा ते सर्वजण फायदा घेऊ शकतात. पण सर्वात महत्वाचं आहे की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यामध्ये आणखी काही गोष्टी ज्या आहेत ती सायलेजसाठी सुद्धा योजना आहे, मुरघास तयार करण्याची योजना आहे, TMR साठी मशीनची योजना आहे. मला वाटतं की चाफ कटरसाठीची योजना आहे. म्हणजे चारा बचतीची जी योजना आहे त्याच्यासाठी चाफ कटरला अनुदान आहे. सायलेजसाठी मुरघास
करण्याची योजना आहे तिला अनुदान आहे, TMR साठी अनुदान आहे. मला वाटतं की या सगळ्या योजनांचा फायदा घेण्याची गरज आहे आणि योजनेमध्ये विम्याचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. विशेषतः स्मार्ट जी किंवा क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजीज आहेत किंवा आधुनिक तंत्रज्ञान आहे, ते जर वापरलं गेलं तर यामध्ये निश्चित दूध उत्पादकाच्या कौशल्यामध्ये मनुष्यबळ कमी लागणार आहे आणि व्यवस्थापन सुकर होणार आहे. यासाठी सुद्धा काही अनुदान आहे. विशेषतः स्मार्ट कॉलरसाठी अनुदान दिलेलं आहे. बरं. अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून अनेक योजना आहेत. या योजनांचा प्रचार आणि प्रसार पशुसंवर्धन खात्याच्या मार्फत चालू आहे. जी वेबसाईटवरती सुद्धा या पशुसंवर्धन खात्याच्या वेबसाईटवरती ह्या योजना उपलब्ध आहेत. तरुणांनी सर्वांनी ह्या योजना वाचाव्यात, योजनाबद्दल माहिती घ्यावी आणि ह्या योजनाचा निश्चित वापर करावा आणि या योजनेच्या माध्यमातून आपण दीर्घकालीन शाश्वत उत्पन्नाचं साधन शोधू शकतो. शेतीला खऱ्या अर्थाने पूरक व्यवसाय आणि स्वतंत्र व्यवसाय म्हणून सुद्धा आपण एक उद्योजक म्हणून पुढे यावं या दृष्टीने या योजनेची आखणी केलेली आहे. मी एवढंच म्हणेल की या योजनेच्या अधिक माहितीसाठी वेबसाईटचा वापर करा, नजीकच्या पशुधन विकास अधिकाऱ्याला भेटा आणि अडचणी आलेल्या ज्या काही फॉर्म भरताना करताना ज्या काही असतील करत असताना त्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वजण मदत करतील. ह्या एकंदरीत या बाबीचा जर उपयोग केला तर आपणाला दुष्काळामध्ये हातभार लागणार आहे. सर, शेवटचा प्रश्न. खरं तर तुमचं पशुतज्ञ म्हणून खूप मोठं काम आहे आणि त्यामुळेच तुम्ही आता या सगळ्या काळामध्ये म्हणजे कमी पावसाची शक्यता, दुष्काळ हा लक्षात घेऊन काय शेतकऱ्यांना आवाहन कराल? काय नेमका कानमंत्र द्याल? मी या निमित्तानं एवढंच सांगेल की आज एल निनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार आहे असं गृहीत धरून या संकटाचा सामना करण्यासाठी आजपासून आपल्याला तयारी करावी लागेल आणि ज्यामध्ये मी म्हणेल की पहिल्यांदा चाऱ्याचं उत्पादन वाढवावं लागेल, उत्पादित केलेला चारा योग्य पद्धतीने साठवावा लागेल आणि योग्य पद्धतीने साठवलेला चारा काटकसरीने वापरावा लागेल. पाण्याच्यासाठी आजपासून आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पाणी पावसाळ्यामध्ये जे काही उपलब्ध होईल ते पाणी जमिनीत कसं मुरवता येईल, साठवता कसं येईल, ठिबक सिंचनच्या माध्यमातून चाऱ्याला उत्पादनासाठी त्याचा कसा वापर करता येईल आणि पाण्याचं गरजच आपली कशी कमी करता येईल आणि अत्यावश्यक आहे ती पूर्तता करता येईल यासाठी मुक्त संचार गोठा पद्धतीसारखा अवलंब करणे, जेणेकरून इतर पाण्याचा जो अपव्यय होणार आहे तो आपणाला टाळावा लागेल. आणि तिसरं महत्वाचा जो आहे तो म्हणेल की आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जे काही शास्त्रशुद्ध आणि तंत्रज्ञान आहे, वैज्ञानिक माहिती घेऊन आपण जर त्याचा उपयोग केला तर निश्चितपणे जनावरांचं आरोग्य चांगलं राहील, जनावरांची उत्पादकता टिकून राहील, प्रजोत्पादन क्षमता टिकून राहील आणि हे टिकलं तरच शेतकऱ्याच्या खिशात पैसे येतील आणि आर्थिक स्थैर्य राहील. मी तर म्हणेल खऱ्या अर्थाने जर आपण ह्या सगळे नियोजन व्यवस्थित केलं तर या दुष्काळाच्या परिस्थितीत ज्यावेळा आपल्यावरती मोठं संकट आहे त्यावेळा शेतीतून जे काही आपल्याला नुकसान होणार आहे ते भरून काढण्याची किमया आणि खऱ्या अर्थाने या दुष्काळाच्या परिस्थितीत शाश्वत उत्पन्नाचं साधन म्हणून आपण पशुधनाकडे जर पाहिलं तर हे नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळेल अशी याची मला निश्चित खात्री आहे. सर, खरं तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना पशुपालकांना मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांना तुम्हाला या सगळ्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर आपण सरांना परत आमंत्रित करू, त्यांच्याकडून त्याबद्दलचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ. तुर्तास तुम्हाला या सगळ्या चर्चेबद्दल काय वाटतंय, ते तुमचे प्रश्न काय असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भिकणे सर, तुम्ही वेळ दिलात, सविस्तर पद्धतीनं आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात. एल निनोचं वर्ष आहे, त्याच्यामुळे मान्सून हंगामामध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते आणि त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी दुधाचं उत्पादन कमी होऊ देऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, त्यासोबत जनावरांच्या आरोग्याची कशी खबरदारी घ्यावी, त्या सगळ्याबद्दलचं सोप्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सकाळ एग्रोवन डिजिटलचे खूप खूप आभार, कारण आपण प्रचार प्रसाराचं काम करतायत, शेतकऱ्यांपर्यंत सर्व बाबी नेऊन पोहोचून शेतकऱ्यांचं प्रबोधन निश्चितच या मार्गाने आपण करतायत, ते अभिनंदनीय काम आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.